या देशात दोन गोष्टींना कधीच दुष्काळ पडत नाही. एक म्हणजे लोकांच्या अडचणी आणि दुसरं म्हणजे त्या अडचणींवर उपाय सांगणारे लोक. नोकरी लागत नाही, उपाय आहे. लग्न जमत नाही, उपाय आहे. व्यवसाय चालत नाही, उपाय आहे. आणि जर काहीच समस्या नसेल तर समस्या निर्माण करून त्यावरही उपाय आहे. अशाच उपायांच्या पावसात पुण्यासारख्या शहरात जन्माला आला एक महान ज्योतिष. पत्रिका बघण्यापेक्षा स्वतःची जाहिरात कशी करायची हे त्याला जास्त चांगलं माहीत होतं. ग्रहांची भाषा कळते का नाही माहीत नाही, पण आपला टिऱ्या कसा बडवून घ्यायचा, स्वतःचाच उदो उदो कसा करून घ्यायचा, ही कला मात्र त्याला अफाट अवगत होती. आणि मग सुरू झाला एक खेळ. मोठमोठे बोर्ड, भडक जाहिराती आणि जगप्रसिद्ध या शब्दाने सजलेलं एक व्यक्तिमत्व. लोकांच्या डोळ्यात धूर टाकत स्वतःचेच ढोल बडवत हा माणूस इतका वर पोहोचला की काही जण तर त्याला ग्रहांपेक्षाही मोठं समजू लागले. मनात आले, हे इतके प्रस्थ माजवून बसलेला, ते देखील पुण्यात, हा ज्योतिषीबुवा आहे तरी कसा? शोध घ्यायचे ठरवले. आणि मग घडला एक धमाल किस्सा. त्याचे असे झाले. 1987 पुण्यातले एक प्रसिद्ध ज्योतिषी, नुसते प्रसिद्ध नव्हे तर हे ज्योतिषी त्या काळचे एक बडे प्रस्थ होते. मी त्यावेळी ज्योतिष हा एक छंद म्हणून जोपासत होतो. त्यामुळे वेगवेगळ्या ज्योतिषांना या ना त्या कारणांमुळे भेटणे चालू होते. या बड्या ज्योतिषी बुवांना भेटायचे ठरवले. ज्योतिषी बडे प्रस्थ असल्याने भलतेच बिझी. जातक म्हणून रीतसर अपॉइंटमेंट घ्यावी लागली. भविष्य विचारायला येणाऱ्या व्यक्तीला जातक म्हणायचे बरं का, गिराहिक माही. बकरा तर अजिबात म्हणायचे नाही, सांगून ठेवतो. पण आत्ताच्या काळात जातक हा शब्द सुद्धा डाऊन मार्केट झाला आहे. त्यापेक्षा क्लायंट म्हणले की कसा एकदम अप मार्केट फील येतो. ठरल्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या आधी सुमारे अर्धा तास मी त्या ज्योतिषांच्या कार्यालयात पोहोचलो. हे महाशय त्यावेळी पुण्यातल्या एका प्रख्यात आणि साक्षात लक्ष्मीचे वरदान लाभलेल्या एका प्रतिष्ठित रस्त्यावर आपले कार्यालय थाटून बसलेले होते. रस्ता किंवा पत्ता प्रतिष्ठित असला तरी कार्यालय ज्या इमारतीमध्ये होते ती एक जुनाट मोडकळीला आलेली चाळ होती. एक प्रकाराचा कुबट वास सर्वत्र भरून राहिलेला होता. फळ्या तुटलेल्या लटपटत्या पायऱ्यांचा जिना, जागोजागी पान मावा 120 ते 300 वाला खाऊन पचपचा थुंकून सडेच्या सडे घातलेले होते. गुटखा तेव्हा फारसा माहिती नव्हता लोकांना. नुकती कोठे प्रिन्स का गुटख्याची जाहिरात दिसायला सुरुवात झाली होती आणि पाठोपाठ पान पराग. बस. असली हिरो माणिकचंद आणि गोवा नंतर बऱ्याच वर्षांनी हिट झाले. काय जमाना होता नाही. ते मंगलमयी सडे आणि घाणीचे ढिगारे चुकवत मी एकदाचा दुसऱ्या मजल्यावरच्या कार्यालयात पोहोचलो. हे कार्यालय पण तितकेच कळकट होते. चप्पल बूट बाहेर काढून आत या अशी सक्ती असल्याने नाईलाजाने बूट काढले आणि धुळीत पाय भरवून घेत आत गेलो. साधा केर सुद्धा काढलेला दिसत नव्हता. बाकी त्या खोलीचे वर्णन काय करू. सर्वत्र पोकडे धरलेल्या भिंतींवर जळमटे लोंबत होती. एका भिंतीवर अनेक जीर्ण झालेले फोटो कसेही वेडेवाकडे टांगले होते. एका कोपऱ्यात शेवाळे धरलेला केविलवाणा मटका वासून बसला होता. दुसऱ्या कोपऱ्यात एका लाकडी स्टूलावर कसलीशी गोणी ठेवली होती, तिला मुंग्या लागलेल्या दिसत होत्या. एका भिंतीवर 2 वेड्यावाकड्या फळ्या ठोकल्या होत्या. त्यावर पिवळ्या पडलेल्या कागदांचे एक गठ्ठेच्या गठ्ठे होते. खोलीच्या एका बाजूला बाल्कनी, पण तिथे मोडक्या तोडक्या फर्निचरचा ढीग लावून ठेवला होता. आत बसायला एक हेअर कटिंग सलूनमध्ये असते तसे एक बाकडं होते. त्यात ढेकूण होते. अर्थात हे नंतर घरी परतल्यानंतर लक्षात आले. समोर एका छोट्या टेबलाशी पार्ट टाइम जॉब करणारी मालन, शालन, छाया, संगीता टाईप रिसेप्शनिस्ट होती. मी आत आल्याचे तिच्या लक्षातही आले नाही, कारण ती एका पुस्तकात डोके खुपसून बसली होती. बराच वेळ गेला. तिने माझ्याकडे लक्षच दिले नाही. शेवटी मलाच शुकशुक करावे लागले. ओ शुकशुक काय करताय? मग काय शिट्टी वाजवू? तुमचे लक्ष नाही, मग आम्ही करायचे काय? काय हवंय? हे कसले दुकान आहे? अहो हे दुकान नाही, हे XX चे ऑफिस आहे. मला माहिती आहे. माझी आता अपॉइंटमेंट आहे म्हणून आलोय. मग तसे सांगा ना. आता तुम्ही काय हवंय असे विचारल्यावर मी तरी दुसरे काय बोलणार? मारक्या म्हशीसारखे माझ्याकडे बघत छायाने, संगीता असेल कदाचित, ड्रॉवरमधून एक कळकट शाळेतली मुले वापरतात तसली एक चतकूर आकाराची वही काढली. वहीची पानं चाळत म्हणाली, गोखले का?
हो. 51 रुपये भरायचे, वरचा 1 रुपया सुट्टा द्यायचा. मला कल्पना होतीच. 50ची एक नोट आणि वर $1 तिच्या समोर ठेवला. छायाने मग ड्रॉवरमधून पत्राचा एक डबा काढला व पैसे त्यात ठेवले. वहीत लिहिलेले माझे नाव खोडले. मग छायाने तिच्या पाठीमागच्या भिंतीवर 2 वेळा थाप मारली. मी छायाच्या या कृतीकडे विस्मयाने पाहतच राहिलो. छायाच्या लक्षात आले बहुधा. सांगितले सरांना, बसून घ्या, सर बोलवतील तुम्हाला. पुढची 10-12 मिनिटे भयाण गेली. ती छाया परत पुस्तक वाचण्यात मग्न झाली. मी घाम पुसत अस्वस्थपणे ते ज्योतिषी बुवा केव्हा बोलवतात याची वाट पाहत होतो. कहर म्हणजे या बाहेरच्या खोलीत पंखा नव्हता. कमालीचे उकडत होते आणि भरीस तो भरून राहिलेला कुबट वास. हा वास अर्थातच त्या अख्ख्या चाळ नामक बांधकामातच भरून राहिला होता. त्याला तो ज्योतिषी बुवा तरी काय करणार म्हणा. छायाला त्याची सवय झालेली असावी, कारण ती त्या उकाड्यातही मन लावून पुस्तक वाचत होती. प्रथम मला वाटले कॉलेजचा अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल बिचारी, वेळेचा सदुपयोग. पण कसचे काय, पुस्तकाचे पान बदलताना ती वाचत असलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ ओझरते असे दिसले. बाबा कदमांची कादंबरी. मग अचानक पूजेची घंटा वाजते तसा आवाज आला. चक्क पूजेची घंटाच वाजत होती. छाया बसली होती तिच्या पाठीमागच्या भिंतीवर. चक्क पूजेची घंटा टांगून ठेवली होती आणि तिला एक दोरी बांधलेली होती. गैरसमज नको, दोरी पूजेच्या घंटेला बांधलेली होती, छायाला नाही. आणि ती खेचून कोणीतरी हा घंटानाद करत होते. कोणीतरी नाही, हा त्या ज्योतिषी बुवांचाच उद्योग. छायाने तिच्या पाठीमागे असले त्या दरवाजा कम पार्टिशनकडे बोट दाखवले. ओ जात, सर बोलवतायत तुम्हाला. नक्की का? म्हणजे काय, घंटा वाजवतात ना ते. ही अगदी लहान खोली, केबिन. इथेही फारसा उत्साहवर्धक प्रकार नव्हता. कागदांचे ढीगच्या ढीग होते. हे कागद कसले होते ते सांगत नाही, कारण ते सांगितले तर हे ज्योतिषी महाराज कोण होते ते लगेच कळेल. धूळ, कचरा, कुबट वास, लोंबणारी जळमटे इथेही होतीच. भरीस एक कर्कश आवाज करणारा पंखा होता. त्या पंख्याच्या वाऱ्याने कागद उडू नयेत म्हणून कागदांच्या प्रत्येक ढिगावर काही बाही वजन ठेवलेले होते. फुटकी कपबशी, लाकडाचे फळकूट, फरशी किंवा विटांचे तुकडे, बूट, ॲल्युमिनियाचा गोल डबा, काहीही. खोलीत एक छतातून खाली लोंबणारा जळमटयुक्त पिवळा 25 वॅटचा बुलॉक. बाहेरच्या भगभगीत उजेडातून आतल्या खोलीत आल्यावर पिवळ्या 25 वॅटच्या बल्बच्या क्षीण उजेडात ते ज्योतिषीबुवा मला दिसलेच नाहीत. नजर जरा सरावल्यावर हळूहळू मला त्या ज्योतिषीबुवांचे समग्र दर्शन झाले. आता त्या ज्योतिषीबुवांचे वर्णन काय करावे. जन्मजात लाभलेला कळकट रंग, दाढीचे भयान खुंट, धोतर, सदरा, कोट असा जुन्या जमान्यातला पेहराव. धोतर बहुधा 8-15 दिवसांपूर्वी केव्हा तरी धुतले गेले असावे आणि लग्नात सासऱ्याने दिलेल्या कोटाला तर तो शिवल्यापासून कधी पाणी लागले नसावे. चहाचे डाग पडलेला शर्टही तसाच मळकट. त्याच्यावरच्या सर्व गुंड्या खोललेल्या होत्या का त्याला गुंड्याच नव्हत्या कोण जाणे. कॉलरमध्ये घाम टिपायला रुमाल खोचलेला, डोयावर गोल काचांचा महात्मा गांधी स्टाईल चष्मा. टेबलावर धुळीने माखलेला मूळ कोणत्या रंगाचा आहे हे सांगणे केवळ अशक्य होईल असा टेबल क्लॉथ. टेबलावर फायलींचा उंचच उंच ढीग, स्टीलचे तांब्या भांडे, एक भिंग. हे ज्योतिषीबुवा पत्रिकेबरोबरच हात पण बघत असावेत बहुधा. ढवळे बृहत पंचांगाचा ठोकळा, काही जीर्ण शीर्ण झालेली वाळवी लागलेली पुस्तके. ज्योतिषीबुवा बसले ती खुर्ची जुनी लाकडाची होती. त्यावर एक कळकट या शब्दालाही लाज आणेल अशी उसवलेली गादी आणि पाठीला टेकायला म्हणून चक्क एक उशी सुतळीने खुर्चीच्या पाठीला करकचून बांधलेली होती. जातकांना बसण्यासाठी म्हणून 3 खुर्च्या होत्या. त्या मात्र नीलकमल प्लास्टिकच्या होत्या. नव्याच दिसत होत्या. नशीब माझे. ज्योतिषीबुवांच्या पाठीमागल्या भिंतीवर एक महाराजाची फुलांचा सुकलेला हार मिरवणारी एक कळकट कळाहीन तसबीर. सला काय कटकट आहे असे म्हणताना आपल्या चेहऱ्यावर जे भाव असू शकतात त्यापेक्षा कैक पटीने जास्त तिरसटलेले भाव चेहऱ्यावर दाखवत ज्योतिषीबुवांनी माझ्याकडे पाहिले. या, बसा म्हणणे तर सोडाच, पण सामान्य शिष्टाचार म्हणून चेहऱ्यावर वरकरणी का होईना स्माईल दाखवणे नाही. मीच सुरुवात केली. मी गोखले. गेल्या सोमवारी मी फोन करून अपॉइंटमेंट घेतली होती. चेहऱ्यावर आधीच धारण केलेल्या वैतागावर कुप्रसिद्ध पुणेरी तुसडेपणाचा आणखी एक थर लावत ज्योतिषीबुवा म्हणाले, पत्रिका आणली आहे का? पत्रिका? आपण त्याबद्दल काही बोलला नव्हता. ज्योतिषाकडे जाताना पत्रिका बरोबर घेऊन जायला नको का? अहो,
पण फोनवर आपण जन्मवेळ, जन्मगाव इत्यादी तपशील विचारलात तेव्हा मला वाटले आपण पत्रिका स्वतःच बनवणार आहात. ती माहिती विचारली ती आमच्या रेकॉर्डसाठी. पत्रिका बनवायला 2 तास लागतात. मोठी मेहनत असते. त्याचे मी 100 रुपये वेगळे घेतो. 51 मध्ये फक्त प्रश्नाचं उत्तर देतो. मग द्या, ते ऐकायलाच आलोय आपल्याकडे. पत्रिका नाही तर काय सांगणार? आता हा तिढा कसा सोडवायचा? सोपे आहे. तुम्ही बाहेर रिसेप्शनिस्टकडे पत्रिकेचे 100 रुपये भरा आणि पुढची अपॉइंटमेंट घ्या. म्हणजे एकूण 151 रुपये. बाप हे, माझे तेवढे बजेट नाही. तुम्ही आधी याची कल्पना द्यायला हवी होती. त्याचे काय आहे गोखले, बहुतेकांकडे जन्मपत्रिका बनवलेली असतेच आणि लोक पत्रिका सोबत घेऊनच येतात ना. त्यामुळे जातक आल्यावर आमने सामने पत्रिका बनवायची वेळ सहसा येत नाही. जन्मपत्रिका बनवलेली असतेच आणि तुमच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती पत्रिका बरोबर घेऊनच येईल असे कसे काय गृहीत धरता तुम्ही? आमची हीच सिस्टीम आहे. जादाचे पैसे भरा, करून टाकतो तुमचे काम. या आता. ज्योतिषी बुवांनी सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. जादाचे पैसे कशाला? तुम्हाला पत्रिकाच हवी आहे ना? मी सांगतो ना पत्रिकेतल्या ग्रहांची अगदी अंशात्मक अशी स्थिती. फक्त तुम्ही सायनवाले का निरायनवाले ते सांगा. ज्योतिषाची माहिती आहे वाटते. ज्योतिषाची नुसती तोंड ओळख आहे, पण पुण्यातल्या ज्योतिषांची मात्र चांगलीच माहिती राखून राहिलोय. पुण्यातल्या आणि चांगलीच या 2 शब्दांवर जरा जास्त जोर आणि राखून राहिलोयला जरा नागपुरी ॲक्सेंटची फोडणी दिल्याने ज्योतिषी बुवा चमकले. विदर्भातले दिसता हा. चांगली आहे, पण पुण्यातले ज्योतिषी वाईट नाही आहेत. चांगला अनुभव आलेला पुण्याचा ज्योतिषी अजून भेटायचा आहे मला. ज्योतिषी बुवा काही बोलले नाहीत. कागदांच्या ढिगायातून त्यांनी एक चतखोर पाठकोरा कागद उपसला. टेबलावरच एक दोरी बांधलेले बॉलपेन. मी त्यांना अंशात्मक ग्रहस्थिती सांगत होतो, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत नेहमीची ठोकळा पत्रिका लिहून काढली. दशा, अंतर्दशा इत्यादी तारखा सांगू? नको, तेवढा अंदाज येतो आम्हाला. चंद्राचे अंश माहिती नसताना सुद्धा? चेहऱ्यावर जितका म्हणून तुच्छ आणि छद्मी भाव आणता येईल तितका आणून ज्योतिषी बुवा खेकसले. आमची पद्धती वेगळी आहे. हरकत नाही. कोणाच्या कोंबड्याच्या आरवण्याने का होईना सूर्य उगवल्याशी मतलब. ज्योतिषी बुवांनी चतखोर कागदावर लिहून घेतलेल्या पत्रिकेकडे काही क्षण रोखून पाहिले. मग डोळे बंद करून काही काळ बुटबुटले. मग डोळे उघडून माझ्याकडे बघत म्हणाले, डॉक्टर असून ज्योतिषात रुची ठेवताय. कौतुक आहे बरं का. अहो, पण मी डॉक्टर नाही, साधा कंपाऊंडर सुद्धा नाही. काय सांगता, खरे की काय? मी कशाला खोटे बोलेन? पण तुमची पत्रिका तर एका निष्णात सर्जनची आहे. पण मी डॉक्टर नाही, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय आणि आता कितीही मनात असले तरी डॉक्टर बनू शकणार नाही. गल्ली चांगलीच चुकली आहे म्हणायची. अहो, ते जाऊ द्या. जे झाले ते झाले, त्यावर कशाला खल करायचा? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, ते जास्त महत्वाचे आहे. ते उत्तर देणारच आहे, पण त्याआधी बॅकग्राऊंड चेक करायला नको का? मी उगाचच पाठीमागे वळून पाहिले. डॉक्टरचा अंदाज चुकल्याने ज्योतिषी बुवा हडबडले. खरे तर अगदी सुरुवातीलाच पत्रिकेवर वरवरची नजर टाकून एखाद्याचे शिक्षण, व्यवसाय सांगून तोंडघशी पडून घ्यायची काही गरज नव्हती. कारण इतक्या अपुऱ्या माहितीवर आणि पत्रिकेचा फारसा अभ्यास न करता असले अंदाज करणे आत्मघातकीच म्हणावे लागेल. किंबहुना असा प्रयत्न करणे सुद्धा अत्यंत चुकीचे, वेडगळपणाचे आहे, हे माझ्या त्यावेळच्या अत्यंत तुटपुंज ज्योतिषाच्या अभ्यासावरून देखील मला माहिती पडले होते. पण 60च्या पुढे वय असलेल्या, त्यातली 30 पेक्षा जास्त वर्ष ज्योतिषाचा अभ्यास व्यवसाय करणाऱ्याला हे लक्षात येऊ नये याचे मला आश्चर्य वाटले. कमाल आहे. तुम्ही डॉक्टर नाही? असे कसे काय? मग तुमचे वडील किंवा आजोबा तरी नक्कीच डॉक्टर असायलाच पाहिजेत. नाही, माझे वडील नॉन मॅट्रिक असून बँकेत 38 वर्ष नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत. माझे आजोबा पण डॉक्टर नव्हते की वैद्य नव्हते. ते सांगली संस्थांच्या शेतकी विभागात अंमलदार होते. बरोबर. ये हुई ना बात. हा सूर्य, हा जयद्रथ. अहो, तुमचे आजोबा शेतकी खात्यात होते म्हणजे झाडपाल्याशी त्यांचा रोजचा संबंध येत असणार. म्हणजे त्यांना वनौषधींचे ज्ञान असणारच. लोकांना लहान सहान झाडपाल्याचे उपाय, नुसके सांगतच असतील ते. एक प्रकारची डॉक्टरकीच म्हणायची ती. आता आला ना पडताळा. मी कपाळावर हात मारून घेतला.
कोपरापासून हात जोडत म्हणालो, अहो हा कसला पडताळा म्हणायचा? आजोबांबद्दल तुम्हाला माहिती नसेल. कदाचित तुमचा जन्मच झाला नसेल तेव्हा, किंवा खूप लहान असणार तुम्ही त्या काळी. तेव्हाचे काय आठवणार तुम्हाला म्हणा. मी कोपरापासून हात जोडत म्हणालो, कोठून कोठे काहीच्या काही तर्क करताय. लहान पोर सुद्धा हसेल यावर. जरा सांभाळून बोला ना राव. सुतावरून स्वर्ग गाठताय. तुमच्या या अजब तर्काने मंडईतल्या प्रत्येक भाजी विक्रेत्याला डॉक्टर म्हणायला पाहिजे. हे तुमचे ज्योतिष काय? ज्योतिषी बुवांना त्याचे काय, ते आपले भविष्य बरोबर आले यातच मग्न होते. तुम्ही किंवा तुमचे वडील आजोबा डॉक्टर असायलाच हवे होते असे तुमची पत्रिका ओरडून ओरडून सांगतीये. आणि बघा, पडताळा आला. आता मात्र मला हसू दाबून ठेवणे जमले नाही. फिसकन हसत मी म्हणालो, असं माझी पत्रिका आणखी काय ओरडून सांगते म्हणायची? चेष्टा करू नका. पत्रिका बरोबर सांगतेच. विश्वास बसत नसेल तर आणखी सांगतो. पुन्हा एकदा फिसकन हसत मी म्हणालो, सांगा. सावत्र आई, स्टेप मदर. काय? मातृसुख नाही तुम्हाला. एकतर सावत्र आई असणार तुम्हाला, किंवा तुमची आई गंभीर दुखण्याने आजारी असणार. हे पहा, मला स्टेप मदर नाही आणि माझ्या आईला कोणताही गंभीर आजार नाही. अगदी ठणठणीत आहे ती. आणि मातृसुखाचे म्हणाल तर अगदी भरपूर मिळाले, मिळत आहे आणि मिळत राहील. हा अंदाजही साफ चुकल्याचे त्या ज्योतिषाला काही वाटले नाही. त्याचे आपले चालूच होते. असे सगळे सांगते बघा. सगळे स्वच्छ दाखवत असते. हा, आता ते पाहणारी नजर मात्र तयार पाहिजे. पाठीमागच्या त्या महाराजाच्या तस्बिरीकडे बोट दाखवत म्हणत होते, बरे का गोखले, गणिताचा आणि तर्काचा थोडासा भाग सोडला तर ज्योतिषात बाकीचे सारे इंट्युशनच असते. आम्ही त्या बाबतीत सुदैवी. महाराजांची कृपा आहे बरं का आमच्यावर. अहो, आम्ही कोण आणि सांगणार तरी काय? करते करवते तर हे महाराजच, आम्ही नाही. महाराजच आमच्या मुखातून बोलतात हो. पण आत्तापर्यंत तुमच्या या महाराजाचे सगळे अंदाज चुकलेत. गुरु माऊली माझी परीक्षा घेत असेल. हे बघा, तुम्हाला कोणावर विश्वास असेल, श्रद्धा असेल, त्याला माझी काही हरकत नाही. पण निदान या कन्सल्टेशन पुरते का होईना तुमचे हे महाराज, गुरु माऊली वगैरे जरा बाजूला ठेवाल का? मला नाही पटत. मी मानत नाही असले महाराज वगैरे. तेव्हा आता मुख्य मुद्द्यावर या आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इंजिनियर आहात ना तुम्ही, असे बोलणारच. श्रद्धा पाहिजे मिस्टर. ज्योतिषात तर ती पाहिजेच पाहिजे. अहो, इथे श्रद्धेचा प्रश्नच येतो कोठे? श्रद्धा नसेल तर नियती मार्गदर्शन करत नाही. क्षणभर तुमचा मुद्दा मान्य करतो. श्रद्धा नसेल तर नियती भविष्यकाळ सांगणार नाही. ओके, मग श्रद्धा असो वा नसो, माझा भूतकाळ तरी बरोबर सांगता आला पाहिजे ना? जे घडलंय ते तरी कुठे बरोबर सांगता आले तुम्हाला? सगळे एक जात चुकीचं निघतंय. गोखले, आम्ही भविष्यकाळ सांगण्यासाठी प्रसिद्ध आहोत. मीही भविष्यकाळ जाणून घ्यायला तुमच्याकडे चालूय ना. उलट तुम्हीच भूतकाळ चिवडत बसलाय. ते कशाला? अहो, भूतकाळ कशाला कोण चिवडत बसेल? भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला माहिती असतातच की. मी आपले खातर जमा करून घ्यायच्या हेतूने काही विचारले इतकेच. का? अहो, का म्हणून काय विचारता? भविष्याची पाळेमुळे भूतकाळातच दडलेली असतात ना. भूतकाळातल्या घटनांचा मागोवा घेतला की ग्रहांची मोडस ऑपरेंडी समजते. मग भविष्यात हेच ग्रह कशी फळे देणार याचा बरोबर अंदाज येतो आम्हाला. एवढी मगजमारी कशाला करता? नाहीतरी तुमचे महाराजच सांगणार आहेत ना सगळे. ते बघून घेतील. तुम्ही चेष्टा करू नका. चेष्टा तर तुम्ही चालवली आहे. नुसते खडे टाकताय ते. मुद्द्याचं बोला ना काहीतरी. मुद्द्याकडे येणारच आहे. माझी एक प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे मी काम करत असतो. बरं, ते असो. तुमच्या मोठ्या भावाला काही समस्या असणार. तुमचे त्याचे काही वाद पण असणार. मला भाऊच नाही, मोठाही नाही आणि लहानही नाही. असे कसे? माझा अंदाज असा चुकणार नाही. साफ चुकलाय तो. नीट आठवून सांगा. कमाल आहे. भाऊ आहे की नाही ही काय आठवून सांगायची गोष्ट आहे काय? भाऊ नाही तर नाही. तुमचे अंदाज बरोबर यावेत म्हणून आता नसलेला भाऊ निर्माण करायचा काय? काय? ज्योतिषी बुवा थोबाडी मारल्यासारखा चेहरा करून काही काळ गप्प बसले. मागे वळून त्या महाराजाच्या तस्बिरीला नमस्कार करत राहिले. पुन्हा एकदा पत्रिकेकडे काही काळ निरखून पाहत म्हणाले, लहानपणी एखादा अपघात, शस्त्रक्रिया, डोळ्याला दुखापत? काहीही नाही.
अपघात नाही, शस्त्रक्रिया नाही, अधूनमधून येणारे सर्दी, ताप, खोकला, अपचन सारखे किरकोळ आजार वगळता तब्येत पहिल्यापासून ठणठणीत आहे. डोळ्याचे म्हणाल तर साधी रांजणवाडी सुद्धा कधी झाली नाही मला. असे कसे? हे आहे ते असे आहे. तुम्ही म्हणताय आहात तसे आजार मला झालेले नाहीत. हा पण अंदाज चुकल्याने ज्योतिषी बुवा चांगलेच खचलेले दिसले. हा निष्कारण चाललेला वेळेचा अपव्यय थांबवण्याच्या हेतूने मी शेवटी एक घाव दोन तुकडे करायचे ठरवले. माफ करा, पण आपण सांगताय ती सर्व ग्रहांची स्थानगत राशीगत फळे आहेत. तशी ग्रहस्थिती असलेल्या सगळ्यांनाच ती कशी लागू पडतील? मला पण लागू पडलेली नाहीत. आपण म्हणताय आहात तसे काहीही नाही, काहीही घडलेले नाही. तुमची जन्मवेळ चुकलेली असेल. माझी जन्मवेळ अचूक आहे, कारण माझ्या जन्माच्या वेळेचे बाळणपणी करणारे डॉक्टर स्वतःच एक उत्तम ज्योतिषी होते. ते डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असण्यापेक्षा एक ज्योतिषी म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्याच प्रसूतिगृहात जन्मणाऱ्या बालकांची जन्मवेळ अचूकपणे नोंदवण्याबाबत ते कमालीचे दक्ष होते. आता चूक असलीच तर जास्तीत जास्त 1-2 मिनिटांची असेल. त्या 1-2 मिनिटांच्या चुकीने पत्रिका बदलते महाशय. किस्सा मस्त रंगतोय नाही का? काय झाले पुढे? ज्योतिषबुवांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले का? कसे? ते ऐका या किस्साच्या दुसऱ्या भागात. धन्यवाद आणि शुभेच्छा.